चला विनंती आहे, सामना आपण सुरू करा त्वरित. जय ब्राह्मणदेव भाटवाळे, जय हनुमान एकता सारंगाव आणि इथून जो संघ जिंकेल तो, अशा 3 चिट्ट्यांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. चला अजय, मॅच सुरू करायची आपण. ब्राह्मणदेव भाटवाळे टीम कोणी आला असेल तर आपण मंचाचे संपर्क साधा. बॉलर तयार होतोय. बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 1. फ्रंटलाईन बॉलर हिटमॅन ऑफ बरोडी अजय पाटील. गोलंदाजी मार्कवरती आला. पहिला बॉल ऑन साईडला वळवला. फटका चांगला, सिंगल मिळेल. सिंगल सुरुवात झाली. चांगली सुरुवात आहे दरम्यान आपण पाहतो. दोन्ही बाजूने एक चांगला बॉल देखील होता. तितक्या चांगल्या पद्धतीने फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. मितांश इलेव्हन बरोडी विरुद्ध गावती वेलेमध्ये लढत आपण पाहतो. अजय पाटील वरती गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट हँडर बॅटरीसाठी मात्र अजय गोलंदाजी करतोय. चांगला बॉल टॅप करतोय. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हॅमर पद्धतीनं आपल्याला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळालं. बॅटर 2 सिंगल आलेले आहेत मागील 2 बॉलवरती. शीसा स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर देखील अजय पाटील. अजय तयार होतो पुन्हा इथं गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर ऑन साईडला उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. षटकार ठोकलाय नुकताच. अजय पाटीलच्या विरोधामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे. पुढचा बॉल रायटी बॅटर स्ट्रायकर एंडवरती. प्रचंड हवा जोरदार सुरू आहे. वाऱ्याची साथ मिळेल त्यामध्ये ती मात्र शंका नाही. फलंदाजांना बॉल चालाय मागे डीपमध्ये. स्वीपर कव्हरला. बॉलला उचलतील फेकतील. तत्पूर्वी मात्र अवधी मिळाला आणि धावसंख्या 2 कंप्लीट केल्या जात आहेत. टॉप 3च्या देखील चांगल्या लढती आपल्याला दरम्यान पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॉलर्स बॅक खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑफला कोणती धाव मिळणार नाहीये. सध्या तरी आपण पाहिलं तर मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. तृतीय फेरीतील सामना आहे. 8 मधून 6 संघांचा घाशा गुंडाळला गेलाय आणि आता मात्र 2 संघ एकमेकांच्या समोर तुम्ही पाहतात. ब्राह्मणदेव भाटाळे संघ कर्णधार किंवा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण संपर्क करायचा. इथे हॅमर केलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू सीमारेषा पार. हाय तो शानदार चौकार. ओव्हरची झाली समाप्ती आणि मास पाटील माहिती येतात पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. 14 धाव पडल्यावरती 14. फिल्डिंग लगेच लावून का आपण बरोडी. अजय पाटील ड्रॉ करून घ्यायचं का लगेच.
ओके. टाकले पण नंतर कसा फायनल दिला तुम्ही या ना. ओय ओय आजा अजय पाटील. मॅच होल्यावरच कर टाका. यावेळेस मात्र सुंदर जल टिपला गेलाय. क्या बात आहे. बरुडी संघाचे समर्थक मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ते मात्र आनंदित आहेत कारण विकेट मिळाली आहे. महत्वपूर्ण फलंदाज मैदानाच्या बाहेर विजेंद्र माघारी परतावा लागेल. डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाजाची विकेट मिळवले गोलंदाज अश्विन पाटीलनं. तो होतोय बाद. फुल टॉस ऑन साइडला जेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरनं बॉल चाललाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बाउंड्रीच्या पलीकडे सिक्सर. चला जरा अश्विन लवकर खेळा. षटकार आला नुकताच. पहिल्या ओव्हरमध्ये गेला पण पाहिलं तर 14 आल्या अजय पाटीलच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर आता पाहतो अश्विननं विकेट मिळवले. षटकार त्याच्या विरुद्ध येतोय. धावसंख्या झाले ते 21. संधी आहे अश्विनकडे अजूनही कमबॅक करण्याची. पण इथे मात्र आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच. सांगितलंय ते स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आशिष आणि त्याच्या बॅटमध्ये येतो सलगचा दुसरा षटकार. आशिष थळेला आपण पाहत आहोत. काय 2 फटके सजवले ऑन साइडला ताबडतोड. काव कॉर्नर मिड विकेट. हवा प्रचंड सुरू आहे. डॉट विकेट वाईट 2 सिक्सर. स्टील 2 टू गो.
ओ यावेळेस चांगला बॉल स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. एक चेंडू अजूनही शिल्लक आणि हा देखील चेंडू योग्य टप्प्यावरती हाताळावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे स्पोर्ट्स सायकल प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी पुरस्कृत झालेले आदरणीय रामदादा शिलोत्रे यांचं तिकडे इथे आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं इरुवाई स्मृती चषक 2026च्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आदरणीय रामजी शिलोत्रे साहेबांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थान बनवायचं. आपलं हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चालला वेगानं. फिल्डर त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग लेग पार. धावा मिळतील 4. 2 ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा पटलावर 31. आधी पाटील येतो करून त्याची मार्कवरती. ओव्हर नंबर 3. आधी पाटील तयार. पहिलाच बॉल फटका फसला. आधी पाटीलच्या खात्यामध्ये विकेट येईल डेफिनेटली. फलंदाजाला माघारी परतावा लागेल. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये टीम मितांश भरोडीला खरं तर विकेट मिळते. आधी पाटील आला आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये फर्स्ट पेल तो हाताळतो आणि पहिल्या बॉलवरती त्याने विकेट मिळवली. त्यामुळे तो गोलंदाज सध्या मोठ्या आत्मविश्वासाने आपण पाहत आहोत गोलंदाजी करतोय. आणि गरजेचं देखील आत्मविश्वास तुमचा खरं तर फार महत्त्वाचा घटक असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि सध्या तरी आपण पाहिलं वाढलेल्या आत्मविश्वासानं गोलंदाजीसाठी आधी पुन्हा एकदा येतो गोलंदाजी मार्कवरती. विकेट त्यानंतर सिंगल आणि टोटल स्कोरबोर्डवरती 32 ओव्हरमध्ये धावा थांबवण्याची चांगली संधी आहे. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पुढे चालला. टोटल 33 धावपटलावरती आपण पाहत आहोत. अश्विनने देखील आपण पाहिलं तर तिसरा बॉल वाईट हाताळला होता. आणि या ओव्हरमध्ये देखील ते चित्र आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा रन मिळते. इथे देखील पुन्हा एकदा चूक होतीये. मी पूर्वी उल्लेख केला की आता संधी चांगली आहे धावा रोखण्याची, परंतु गोलंदाजाला कदाचित ते मान्य नसावं. यावेळेचा चांगला बॉल. क्या बात आहे. परत पूर्णपणे बीट केलंय
ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर सारे ऑनलाईन प्रेक्षक जोडले जातात. त्या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी त्या ऑनलाईन प्रेक्षकांचं आपण स्वागत करूयात. दोन एक्स्ट्रा आलेल्या आहेत, एक सिंगल, एक डॉट नाही, डॉट नाही, विकेट आहे. आमचे मुख्य आयोजक कुठे झालेत पुन्हा? जय ब्राह्मणदेव भाटाळे, जय हनुमान एकता सारंगाव. आणि इथून जो संघ जिंकेल तो टॉप 3. क्या बात आहे. डीपी फुल टॉस, अनएक्सपेक्टेडली डीप झाला बॉल. बॅटरला अनुमान लावता आला नाही तिकडे. 4 मध्ये 2 वाईड, 1 सिंगल, 1 विकेट. मागील पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या धावांची लैलूट झाली. जवळपास 31 धावा वसूल केल्या गेल्या. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावांच्या गतीवरती अंकुश लावलाय. पूर्णविराम लगाम. फक्त 3 धावा खर्च केल्या. धावफलक 34 वर. 2 डॉट, 1 विकेट, 1 सिंगल, 2 वाईट, 2 टू गो. स्लोअर 1 डिलिव्हरी, फसवलंय आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसवलंय. विकेटचं इथे होतं पतन. या ओव्हर मधली मिळाली दुसरी विकेट. गोलंदाज हादी पाटीलला. साहिल पाटील बुम बुम दुखापतग्रस्त आहेत, इंजर्ड आहेत. श्री गणेश बरोडेचे एक चांगले खेळाडू आहेत. मला वाटतं पुढच्या मॅच मध्ये ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. जर इथून भरोडी संघ जिंकला तर. बुम बुम साहिल पाटील. विकेटचं पतन झालं नुकतंच. मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये. ओ डाऊन दी बॉल फिल्डर. गुड कॅच. व्हॉट अ जजमेंट. धीरज मला वाटतं तिकडे आणि धीरजने फार सुंदर झेल टिपलाय. 3 विकेट मिळवलेत. क्या बात आहे आदी पाटील. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट केला आदी पाटीलची. गोलंदाजी आवडले तर टाळ्या वाजवा एकदा आदी पाटीलसाठी. क्या बात आहे. दीपराज पाटील देखील येत आहेत. गॉगल वगैरे घालून आलेले आहेत. युवा उद्योजक भरोडी गावचे. या स्पर्धेला डोनेशन येते त्यांच्या वतीने. 3 ओव्हरचा खेळ दरम्यान कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा धावपटलावरती. 34. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 3 धावा खर्च करत असताना 3 विकेट मिळवलेत. गुड बॉलिंग. पुराणा चावल, विनय पाटील. बीपीएल गाजवतात ते. अजून कोणी बाकीचे सांगून द्या एकदाच. बबलू डायगर हसतायत बघा कसे. मरता क्या ना करता अजय पाटील. सलग 3 षटका ठोकले तर क्रिस थळे. मास भाई यांच्याकडून 1000. खोला टाकलाय. क्या बात आहे विष्णू पाटील. जबरदस्त चेंडू. पण तिकडे बघा बॉल पर्यंत पोहोचायला किती वेळ घेतला त्यांनी. हेल्थ इज वेल्थ. देखिए इतना समय गेंद उठाने को लगाएंगे तो रनआउट कैसे मिलेगा. करता क्या ना मरता. चला चला जास्त वेळ नका, आर्ग्युमेंट नको आता. हरकत नाही, चूक झाली. 2 धावा मिळाल्या. धावफलक 36 वर. 36. स्लोअर 1. फसवलाय बॉल हवेमध्ये. फिल्डर दूर आहेत, भरपूर दूर आहेत. अजय पाटील रनआउटचा प्रयत्न, पण इथे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती मिळाली असती अजय पाटील विकेट तुम्हाला सहज. तिथे थ्रो झाला, बॉल हातातून निसटला तरी नॉन स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन पोहोचला नव्हता. 4 धावा मिळाल्यात मागील 2 बॉलवरती इकडे. आणि इथे मला वाटतं जर बॉल लावला असता तर क्रॉसिंग देखील कंप्लीट नव्हती.
धावसंख्या आपण पाहतो 2 पुढे 38. मागील ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिला गोलंदाज आदी पाटीलने. काय अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा 3 विकेट. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑन साइडला फटका फसलाय. मिड विकेटला झेल टिपला. विकेटचं पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. इज गॉन. भावेश ते मला वाटतं फक्त आम्हाला कानाला हेडफोन लावलेत. गाणं तर मला कधी 1.5-2 तास झाले त्याने काही वाजवलं नाहीये. हेडफोन तरी काढून बस बाबा पुढे. ते आम्हाला एक आशा लागून असते की आता वाजवेल नंतर वाजवेल. नको मला आता पेनड्राईव्ह आणला नाही तरी दिला असता. मोहित शेठ पाटील बुवा. बघा अजय पाटील तुम्ही आम्हाला सोडायला या प्लीज मानकोली ब्रिज पर्यंत. अक्षय चौधरी चौदरपाडा भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात भरोडी टीमला आणि संपूर्ण मॅनेजमेंटला देखील. ऑन साइडला हा देखील फटका फसलाय आणि हवेची साथ मिळाली. हवेची साथ मिळाली इकडे यावेळेस. फटका तर फसलाच होता. तितका चांगला संपर्क नव्हता पण वाऱ्याची साथ मिळाली आणि बॉल निघाला मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर. बोललो ना मी भावेश फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून हेडफोन घातले तिकडे बसलाय. वाजवायच्या नावाने डोंबलं न लावत होता मगासपासून. आता काय झालं काय माहिती त्याला. ना थोडं टेन्शन पण आलं भाई. काही गडबड आहे का. हो यावेळेस चांगला बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या तितक्या आपण पाहतोय आता टोटल 44. षटकारने मात्र आकार मिळाला मास बघा धावसंख्येला. धावसंख्येवर की मास हात ठेवतात तिकडे स्कोरबोर्डवर. बघणार कुठे. विष्णू पाटील. एक्स्ट्रा कोणती खर्च नाहीये विष्णू पाटीलच्या ओव्हरमध्ये. सुपर बॉलिंग अटॅक. एक षटकार जरूर आलाय. 10 रन खर्च केला आतापर्यंत. ओ स्लोअर वन. जेवढे स्लोअर वन हाताळले तेवढे सक्सेसफुल राहिलेत विष्णू पाटीलचे. ओव्हरची झाले दरम्यान समाप्ती पण वाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय का. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके चेक करायला जाईल. एक रिव्ह्यू आहे तो घरी तर घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे चेक करतायत. सिक्सर किंग प्रतीक भोईर देखील आलेले आहेत. बीपीएल एकमेव ऑप्शन आहे. ज्यांना संधी नाही त्यांना एकमेव ऑप्शन बीपीएल. पुराना चावल विनय पाटील सबसे कातिल. चेक करतायत थांबा. फेअर डिलिव्हरी ओव्हर कंप्लीट. डाव संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. धाव पडल्यावरती 44 आणि 45चं टार्गेट सेट केलं. ते अर्थातच टीम फसवाई 7080 गावदेवी वेहलेनं मितांश 11 श्री गणेश क्रिकेट संघ भरोडी समोर. काय घडेल काय बिघडेल धावतो वर्णन ऐकण्यासाठी करूयात तुर्तास कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन आणि मायक्रोफोनवरती सालजी शेख सर आपल्याला जोडले जातील. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू.
रील स्टार देखील ते आहेत, व्लॉगर देखील आहेत. आजचा ब्लॉग आला नाही आहे. इंस्टाग्राम वरती देखील नुकतेच त्यांचे 10,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. हिरवाई स्मृती चषक 2026 भिवंडी तालुक्यातील नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर स्पर्धेचे जेव्हा बॅनर्स पडले तेव्हाच अनेक साऱ्या संघांनी याच्यामध्ये नोंद दाखवली होती. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळणार आहे की या हिरवाई स्मृती चषक 2026 चा चॅम्पियन कोण असेल. ड्रॉ केला जाईल. एका बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाळे, दुसऱ्या बाजूला जय हनुमान एकता सारंगव आणि तिसऱ्या बाजूला कोणता संघ. खरं तर हा जो सामना आपण पाहतोय आणि येणाऱ्या जे 2 टीम्स आहेत पाहिलं ना तर याच विभागामधील हे 4 टीम्स सध्या खेळत आहेत. आणि आजूबाजूला गावं आहेत, वेहले, भाटले, त्यानंतर सारंगाव आणि त्याच्यानंतर बरोडी. म्हणजे येताना रस्त्याला पट्टाच आपल्याला लागतो. येता येता सर्व गावांचं दर्शन होईल तुम्हाला. जाऊया माच्या दिशेनं. माचला होती सुरुवात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आलेली आहे. अजयच्या सोबत आता धीरज आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर बॉबी भोईर. बॉबी भोईरने मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग टाकली होती, परंतु आर्यननं त्याचा देखील समाचार घेतला होता. 2 षटकार शेवटच्या चेंडूवरती त्याला पडले होते, परंतु ते सगळं विसरून आता मॅचला त्याला देखील कमबॅक करावं लागेल. बॉबी पहिला बॉल अजयसाठी, पहिला चेंडू क्रॅकिंग स्ट्रोक आणि मिस्टेक विजेंद्रनं केली आहे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न. ओ हो हो, कॉलिंग इम्पॉर्टंट होती. खरं तर थांबवलं वेळेस धीरजनं, अदरवाईज विकेट जाऊ शकत होती. अजयची विकेट महत्वाची विकेट होती, परंतु थांबवलंय, वाचवलंय. नशिबाची साथ आज अजय सोबत आहे. पहिला मॅच मध्ये 56 धावा बनवल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 27 धावा त्याने बनवल्या. या मॅच मध्ये आता सध्या तरी एका धावेवरती नॉट आउट आहे. ऑफ द मार्क टीम बरोडी ऑफ द मार्क झाला. अजय पाटील, धीरज भोईर स्ट्रायकिंग एंडला. बॉबी भोईर समोर शफल होऊन खेळण्याचा अगदी प्रयत्न केला, हवा तसा बादच्या पट्ट्यात बॉल नाही आहे आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक बॉल, प्रत्येक चेंडू मागे प्रेशर असेल, कारण 45 धावा बनवायच्या आहेत. वाऱ्याचा वेग देखील प्रचंड आहे आणि त्या वाऱ्याच्या वेगावरती आता स्वार होईल का टीम बरोडी, की पुढे जाईल वेहले. पुढचा बॉल शफल झाला, फटका चांगला गॅप मध्ये आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आणि चौकारानं आता वैयक्तिक खातं ओपन करतोय. धावफलक 5 या अंकावरती जाऊन पोहोचेल. धीरजनं खातं ओपन केलंय स्वतःच. धीरज चौकार आणि षटकारांसाठी जाणला जातो. बॉबी भोईर, वाराचा वेग इतका आहे की देखील उडाला बाउंड्री लाईनचा. या वेळेस फटका चांगला आहे काउ कॉर्नर रिजनला आणि बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फायनली डीजे मॅन पण आलेत आमचे, अदरवाईज आमच्या समालोचकालाच डीजे ऑपरेट करावं लागतंय. नाही दादा 2 तास झाले गाणीच वाजवत नाहीये. आम्ही करू पण लोक नाही ना करत, त्यांना किरीस का गाणं ऐकायचं असतो. बॉलर तयार. पुढचा बॉल बॉबी. धावफलक आता 9 या अंकावरती 45 बनवायच्यात. हो शफल झाले होते, भरपूर शफल झाले. डायरेक्ट हिटची गरज आहे.
मात्र या चेंडूवरती धाव कंप्लीट, एक सिंगल 22ची. एका धावेने धावफलक आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश झाला. डबल डिजिटमध्ये 10 धावा धावफलकावरती. 10 रन्स ऑन कार्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. बॉबी भोईर 10 धावा खर्च केल्यात. 45चा पाठलाग करती आहे टीम मितांश 11 भरोडी, मौसम शेठ पाटील आणि विष्णू पाटील फॅम टीम. आणि त्यांच्या अपोजिटमध्ये फसवाई 7080 गावदेवी वेहले. यावेळेस फुल टॉस आणि तोफा आहे अजय साठी. हा तोफा दोन्ही हातांनी कबूल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 16 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या वेले. वेले फिल्डिंग लावून घ्या. किरीस का सुनने का गाना. विजेंद्र पाटील येतात दुसऱ्या ओव्हरमध्ये. विजेंद्र पाटील बॉलिंग ट्रॅकवरती येतील. महत्वाचं हे षटक राहणार आहे टीम वेहलेसाठी. या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा विजेंद्रनं जर खर्च केल्या तर या मॅचमध्ये येईल टीम वेहले. अदरवाईज अजय आणि धीरजची जोडी मॅच घेऊन जाऊ शकते. विजेंद्र पाटील तयार होतोय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विजेंद्रचं भव्य स्वागत. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. नवीन बॅटर आता क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी आशिष पाटील आलेत. क्रमांक 3 वरती आशिष मध्ये सुद्धा हिटिंग ॲबिलिटीज आहेत. जेव्हा इन झाले तेव्हा देखील कॅप्टननं सांगितलं की आता आशिष आलेत. या मैदानावरती आशिषचा देखील रेकॉर्ड फार चांगला राहिला. रन मशीन ऑफ भरोडी आशिष आता स्ट्रायकिंग एंडला असतील. वाऱ्याचा वेग देखील बेनिफिट रायटी बॅटरसाठी आहेत. विजेंद्र पाटील उडवलाय बॉल. हवे त्या बॉल खाली फिल्डर येतात आणि कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम भरोडीला. बॅटर आशिष बॅक टू द डगआउट.
कल्पेश येतात. अजय आहेत परंतु 2 विकेट. मागच्या मॅच मध्ये देखील विकेट काढले होते विजेंद्रनं, तेव्हाच मॅच मध्ये आली टीम वेहले. या मॅच मध्ये देखील महत्वपूर्ण धीरज आणि आशिषची विकेट अजयनं मिळवली आहे, विजेंद्रनं मिळवली आहे. अजय नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबलेत. ही विकेट महत्वाची असणार आहे अजयची, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. नवीन बॅटर कल्पेश याला स्ट्रायकिंग एंडला ऑन हॅट्रिक. बाचीकडा हॅट्रिक तर नाही आहे, परंतु बॉल अडवण्यात यश मिळालं. एक सिंगल आली, एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. 23 धावा, अजूनही 14 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 14 मध्ये 22, या ओव्हर मधले 2 बॉल बाकी आहेत. हॅट्रिक वरती असताना चांगला बॉल तो देखील हाताळला विजेंद्र पाटीलनं. जयमान एकतास सारंगाव, जय ब्राह्मणदेव भाटाळे तयारीत राहायचा. ओ क्या बात है, चाबुक शॉट, तान दिया आसमान में गेंद, सफर पर हवाई अड्डे पे 6 रन. षटकार आलाय, षटकारानं धाव फलक आता पुढे सरकले. 29-29 धावा. मॅच बॉल आला, 16 धावांची अजूनही गरज आहे. अजय पाटील लाजवाब बॅटिंग त्याची पाहायला मिळते. या मॅच मध्ये देखील 13 धावा बनवल्यात. बॉलर तयार, पुढचा बॉल राऊंड विकेट विजेंद्र. या ओव्हर मधला शेवटचा बॉल आहे. ही बॅटल आता चांगली पाहायला मिळणार आहे. एका बाजूला विजेंद्र, एका बाजूला अजय पाटील. विजेंद्र पाटील की अजय पाटील. शेवटचा बॉल विजेंद्रचा. 16 धावांची गरज आहे 13 बॉल मध्ये. हो, चांगला बॉल निर्धाव चेंडू येतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 29-29 धाबा आणि 12 बॉल जिंकण्यासाठी 16 ची गरज. षटकार खेळत बॅटर मॅच मध्ये पूर्णपणे आणलं टीम भरुडीला. कल्पेशच्या बॅट मधनं षटकार येतोय. यावेळेस देखील पूल खेळलाय, फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. विजेंद्र एका क्षणाला थांबले होते, बॉल दिसला नव्हता, जवळ आल्यानंतर दिसला. 10 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. धावफलक 36. हो, उडवलंय, वा क्या बात आहे.
बॉल लोढामध्ये जातोय. षटकार. पुढचा बॉल. आणखीन एक उडवले बॉल हवेत आहे. बॉल चाललाय विकेटच्या मागे आणि धावा मिळतील. अंपायर सांगतात वन बाउन्स इन टू द फॅन्स. चौकार. इलेव्हन भरुडीना अभिनंदन टीम भरुडी अँड हार्ड लक टीम फसवाई 7080 गावदेवी बेहळे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आपलं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं चांगली बॉलिंग केली 3 धावा देत 3 विकेट काढले तो आदी पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला या ड्रॉ साठी या. जयनवान एकता सारंगगाव, दुसऱ्या बाजूला जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि तिसऱ्या बाजूला मितांश 11 भरोडी. तिन्ही टीम्सचे एक एकच प्रतिनिधी यायचा. एक एक प्रतिनिधी